ओम योगी राजेश्वरया नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत, जेवढं गमावलंय ना त्यापेक्षाही जास्त मिळवणार। फक्त संयम ठेव बाळा, तुला सर्व काही मी देणार आहे। जगा इतकं की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल। काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतकी करा ना की परमेश्वराला देणं भागच पडेल आणि कायम परमेश्वराच्या भक्तीत राहा। बस एवढंच करा मित्रांनो। असेच प्रेमळ स्वामी संदेश मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया आमच्यावर कृपा करा असं टाईप करा मित्रांनो। तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच आलेला असेल आणि स्वामींनी तुम्हाला नक्कीच अनुभव दिलेला असेल। विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी आपला संबोध देतात। जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी नसते। एवढं ध्यानात ठेवा। कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही। नक्कीच तुम्हाला देव सापडेल। पाऊस आला की माकडाला कळतं घर असतं तर ओलं झालं नसतं। वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं। एवढं लक्षात घ्या। म्हणून वेळ निघून जाण्याचा तुम्ही प्रयत्न आणि तुम्ही वाट बघू नका। नक्कीच पहिलेच तुम्ही निर्णय घ्यायला शिका। जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकतं नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही। एवढं लक्षात घ्या। स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगले असते। एवढे लक्षात ठेवा। नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही, जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही। परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या तेव्हाच बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही। एवढे लक्षात घ्या। अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत, आणि हे आपण जपलं पाहिजे। भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधी गद्दारी करू नका। आणि जर तुम्ही कुणासोबत विश्वासघात केला आणि गद्दारी केली तर देवही तुम्हाला त्याचे फळ तसेच देतो। एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा। दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो। एवढे लक्षात ठेवा। कोणाला न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही, आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज राहत नाही। मग तो माणसांमध्येच सर्व माणुसकी शोधत असतो आणि माणुसकी जपत असतो। माणुसकी जपली तर त्याने चांगले पुण्य केले असे समजावे। अहंकारात सर्वात वाईट गोष्ट आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात, आणि मग म्हणून तुम्ही अहंकार अजिबात करू नये आणि गर्वाच्या आहारी पडू नये। आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची भीती गेली, मन निशंक झाले। कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हा दिसतात मित्रांनो जेव्हा कोणीच दिसत नाही, आणि मग तेव्हाच आपल्याला स्वामींची आठवण येत असते। ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्कीच जाईल। म्हणून अशा माणसांना जपायला शिका जे तुम्हाला जपायला शिकतील। पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकते, पण संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते। म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं, आणि योग्य माणसंच तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवली पाहिजे। एवढं तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे। स्वामी म्हणतात, कोणाच्याही मागे धावू नका, तुमची किंमत कमी होईल। कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते। म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं याच्यावर पण तुम्ही नक्कीच विचार करायला हवा, आणि विचार करून तुम्ही प्रत्येकाला महत्त्व द्यायला हवं। कर्माची परतफेड करावीच लागते, त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा। कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलत नाही। उशीरच का होईना पण कर्माचे फळ हे नक्कीच मिळत असते। म्हणून कोणाला घाबरले नाही तरी चालेल, पण कर्माला नक्कीच घाबरा। जीवन जगताना
जगाचा जास्त विचार तुम्ही करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर तो जळत असतो. एवढं लक्षात घ्या. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जाते तोच खरा धनवान असतो आणि त्याच्याकडेच खरी संपत्ती असते. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे राज्य होते आणि शिवरायांनी माणसं जपायला शिकवली. तसेच स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसं जपायला शिका. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे. एवढं लक्षात घ्या. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवेल असं काम कधी करू नका. आई होण्यासाठी स्त्री असणं गरजेचं नाही. काळजात प्रेम मयाद असेल तर पुरुषातही आई आपल्याला दिसत असते. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. मग लक्षात घ्या, फक्त मग तुम्ही जर तळतळात घेत असाल तर मग तुम्हाला तसे फळ भोगावे लागेल. एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि मग तुम्हाला काय व्हायचंय हे तुम्ही ठरवायचंय. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करावे लागतील आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमची शक्ती दाखवावी लागेल. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहिती नसते आणि कुणालाच ते ठाऊक नसते. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे. स्वामी महाराज, किती मोठी समस्या असू दे, स्वामी तुमच्या नावातच समाधान आहे आणि तुमच्या नावातच आम्हाला सर्व काही मिळून जाते. म्हणून आम्ही तुमचे नामस्मरण करतो तेव्हा आम्हाला सर्व संकटाशी भिडण्याची आम्हाला शक्ती येते. एवढे तुमच्या नामात शक्ती आहे. म्हणून स्वामींचे नाम कायम मुखात ठेवा. ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. थोडा संयम ठेवा. कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून दया प्रत्येकावर करा आणि माणुसकी जपायला शिका. नक्कीच देवही तुम्हाला तितक्याच प्रेमाने जपेल. कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा सत्याचाच होत असतो आणि शेवटी सत्य हे जिंकत असतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी महाराज. आणि तुमचं नाव आमच्या मुखात कायम असतं आणि त्यामुळे आम्हाला ती शक्ती प्राप्त होत असते. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत राहा. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच तुम्हाला मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती ही मनापासून पाहिजे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असते आणि मग तिथे सर्व काही असते. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. एवढं लक्षात घ्या आणि ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही. म्हणून तुमचं मन अगदी निर्मळ आणि एकदम पाण्यासारखं नितळ ठेवा. जर पाहिलेली स्वप्न तुमची पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमची कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. एवढं लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, आपले मन किती स्वच्छ असू द्या, बाकीची लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात. म्हणून तुमचं अंतर्मन अगदी चांगलं ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावरही मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायची जिम्मेदारी आपली असते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून खऱ्या सुखाची आपल्याला जाणीव व्हावी आणि ते कळावं, त्यासाठी देवाने दुःख द्यायला आपल्याला सुरुवात केली आहे.
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल ना, तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून आपला फायदा नसतो. म्हणून देवाला पुजताना मनापासून नक्कीच पुजले पाहिजे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसते, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व असतं, आणि तेच महत्त्व तुम्ही दिलं पाहिजे. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा नक्कीच इथेच होणार आहे. म्हणून तुम्हाला फळ आज नाही मिळणार, उद्या नाही मिळणार, पण एक दिवशी नक्कीच मिळणार. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. माझं आणि स्वामींचं खूप छान नातं आहे, आणि जिथे मी जास्त मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही. आणि स्वामींवर माझा पूर्णपणे विश्वास आहे की ते माझ्या संकटात माझ्या मागे उभे राहतील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे कधीच मित्रांनो लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची चांगली वेळ आणून दिली ना, त्यांचे मोल कधीच जन्मामध्ये विसरू नका. एवढंच लक्षात ठेवा, कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नसतो. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्कीच केला जाईल, आणि तुम्ही नसाल तर पर्याय शोधला जाईल. एवढंच लक्षात ठेवा, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. स्वामी म्हणत आहेत, या कलियुगात तुला मी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस तुझ्या मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी, आणि तुझ्या पाठीशी आहे मी. मग तू कशाला घाबरतोस? गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव दिसू लागतो, आणि मग देवाची भक्ती आपण करू लागतो. सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याचं त्याला परत भेटतं, आणि जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणीतरी रडवेल. एवढं लक्षात घे. कर्माला घाबरायला देवाला नाही, कारण देव माफ करतो, कर्म नाही. कर्म हे कधीच आपल्याला सोडत नाही. ते आपल्याकडून पूर्ण बदला घेतल्याशिवाय आणि पूर्ण आपलं कर्म व्याजासह परत केल्याशिवाय ते आपल्या पाठीमागेच फिरतं. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत असतात, निसर्गावर प्रेम करा, निसर्गासोबत सुसंगत राहा. निसर्ग तुम्हाला कसलीही इजा करणार नाही, उलट निसर्ग सुद्धा तुमचे रक्षण करेल, मदत करेल. कारण निसर्ग हे माझेच रूप आहे, आणि निसर्गामध्ये मी वावरत असतो. बाळा, निरर्थक गोष्टी कर्माचा त्याग कर, आणि ध्येयाच्या दिशेने असलेले सार्थक कर्म माझी सेवा म्हणून कर. यश निश्चित आहे, आणि यश मी तुला देणार आहे. जीवनात कुठलेही कर्म बेसावध व बेहोश होऊन करायचे नाही. ऐवजी सदैव सतर्क राहून कर्म करायचे आहे, आणि ते कर्म चांगलेच करायचे आहे. मग देवाला आपले कर्म चांगले असले तर देवही आपल्याला फळ चांगलेच देणार आहे, हे निश्चित आहे. मित्रांनो, गावातील देवी देवतांचे देवालय म्हणजे ऊर्जेचे शक्ती केंद्र आहे, आणि हे सर्व स्वामींचेच रूप आहेत. याचा अत्यंत श्रद्धेने यशोचित मानसन्मान करायचा आहे, आणि नक्कीच तुम्हाला मानसन्मान केल्याने सर्व काही मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी बोध देत आहेत, बाळांनो, मी कल्पवृक्ष आहे. तुमच्या जीवनात भरपूर येत आहे. जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमांच्या द्वारे नक्कीच येणार आहे. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. बाळांनो, मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार मला ऐकायला येते. तुमची पुकार ऐकून मी स्वतः तुमच्याकडे धावत येतो, आणि मग मी तुम्हाला सर्व काही देत असतो. संकटांना बघून थांबायचे नाही. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवून त्यांना सामना करायचा आहे, आणि त्या संकटांना म्हणायचंय की माझा देव खूप मोठा आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मग या संकटांना मी का भिवू? ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण आहे, आणि ते तुम्ही कायमस्वरूपी केले पाहिजे. हे समर्था, आम्हाला असे ज्ञान दे जे प्राप्त होताच तुझी भक्ती अजून वाढेल, आणि श्रद्धा अजून वाढेल आणि दृढ होईल. आमचे दररोजचे प्रत्येक कर्म सेवा या भावनेने होईल, आणि मग आम्ही तुझी सेवा कायमस्वरूपी करू. स्वामी चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केली असता लक्ष्मीचा अखंड निवास आपल्या घरात राहतो, आणि आपल्या घरात पैशाची कधीच कमी नसते. स्वामी महाराज विश्व कल्याणासाठी विविध रूपातून आजही कार्य करीत आहेत, आणि प्रत्येकाला त्याचा स्वभाव गरजनुसार मार्गदर्शन करत आहेत, आणि ते सर्वांना सर्व काही देत आहेत. फक्त ते आपल्याला समजले पाहिजे आणि आपल्या ध्यानात आले पाहिजे. स्वामींना आळशी अप्रामाणिक वृत्तीचे लोक आवडत नाही.
प्रामाणिक प्रयत्न करणारी भक्त खूप आवडतात. स्वामी अशा भक्तांच्या पाठीशी सदैव असतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतात. सदैव सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचे आहे. स्वामी कृपा आपल्यावर सतत होत आहे, सर्वांचा विकासच होत आहे आणि या सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघायचे आहे. नक्कीच आपले चांगले घडणार आहे. हे समर्था, जीवनातील संकट वा दुःख बघून माझे मन कधी कधी हतबल होते आणि त्या वेळेला तू पुन्हा मला प्रेरणा देतो. माझ्या उद्देशाची आठवण देत नव्या उमेदाने जीवन जगण्याची प्रेरणा देतोस. हे माऊली, अशीच पाठीशी उभी राहा आणि आमच्यावर अशीच कृपा करत राहा. आपले शरीररूपी वस्त्र कधीतरी जीर्ण होऊन गळून पडणार आहे, म्हणून वेळ न दवडता स्वामी सेवेत कमी पडायचे नाही आणि अजून सेवा आपली वाढवायची आहे. स्वामी आपल्या खऱ्या भक्ताला जेथे जातो तिथे तू माझा सांगाती या वचनाची सतत अनुभूती देत असतात आणि ते सतत त्यांना दर्शन देत असतात. एखाद्या सत्कार्याला श्री गुरु नकारात्मक संकेत देत असतील तर याचा अर्थ त्याच्या नियोजनात काहीतरी त्रुटी आहेत असा होतो. आपल्याला त्या त्रुटी दूर करून पुन्हा कार्यारंभ करायचा आहे आणि स्वामी आपल्याला बोध देत असतात की याच्यात काहीतरी कमी आहे, म्हणून आपण ती कमी भरून काढायची आहे आणि सर्व काही नीट करायचं आहे. जो आत्मयराम आमच्या हृदयात आहे तोच आत्मयराम सर्वांच्या हृदयात आहे आणि या आत्मयरामला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. हाच निर्गुण निराकार आत्मानंदाची अनुभूती आहे आणि स्वामीच सर्व काही आपल्याला संबोधित करत असतात. जिथे स्वामींचे अधिष्ठान असते तिथे कसलीच कमतरता नसते आणि तिथे सर्व काही प्राप्त होते आणि त्या बालकाला सर्व काही मिळत असते. फक्त त्याचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असायला हवा. स्वामी आपल्या भक्तांवर नितांत प्रेम करत आहेत आणि याची अनुभूती घ्यायची असेल तर एकच मार्ग म्हणजे स्वामींची अनन्य भक्ती, निस्वार्थ निरपेक्ष भक्ती. एवढाच मार्ग आपल्याला स्वामींपर्यंत नेऊन जाऊ शकतो. स्वामी महाराज गुरु माऊली आहे. आपण नकारात्मक घटनेने खचून जाऊ नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देत असतात आणि ती प्रेरणा आपण नक्कीच घ्यायला हवी. आपल्याला चराचरात स्वामी बघायचे आहे आणि प्रत्येक देवी देवता श्री स्वामी समर्थांचेच रूप आहे ही दृढता ठेवायची आहे. आणि एवढे लक्षात ठेवा, स्वामी हवे असतील तर सेवा करताना स्तुती, पैसा, पद वा इतर कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनात फसायचे नाही. फक्त स्वामींची निर्मळ मनाने भक्ती करायची आहे. स्वामी एकाच वेळी असंख्य ठिकाणी उपस्थित असतात कारण स्वामी शरीरांच्या पलीकडील असीम अनंत निर्गुण निराकार अवस्था आहे आणि ते सर्व भिमाने आहेत आणि त्यांना सर्व काही विद्या प्राप्त झालेल्या आहेत. एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामींचा बोध भरपूर आपल्याला काही सांगत असतो. बाळांनो, तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात, मग तर निशंक राहा, निर्भय राहा. मी तुमच्या प्रत्येक श्वासाचे नियोजन केलेले आहे. मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकेच नव्हे तर परलोकातही मार्ग सुद्धा सुकर केलेला आहे. म्हणून तुम्हाला भिण्याचे कारण नाही, कारण मी सर्व काही करत आहे. हे समर्था, तुझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा आशीर्वाद आहे आणि याचा सर्वांना सत्य अनुभव येतो आणि ते सत्यच ठरते कारण तूच एकमेव सत्य आहेस आणि हे खरे ठरलेले आहे. आणि हे परमपित्या, माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे आणि सर्वच तुझीच कृपा आहे. हे माऊली, या कृपेची जाणीव सदैव माझ्या मनात असू दे व मला निरंतर धन्यवादाच्या भावनेत ठेव आणि एवढीच कृपा माऊली माझ्यावर करा. जन्म आणि मृत्यू हा तुझा खेळ आहे कारण या ब्रह्मांडात तुझी सत्ता आहे आणि म्हणून तर तुला ब्रह्मांड नायक असे म्हणतात. म्हणून स्वामी समर्था, आमच्यावर कृपा करा. हे स्वामी समर्था, तूच मूळ शिव स्वरूप आहे. तूच माझा भोळा शंकर आहेस. तूच माझी माता पार्वती आहेस आणि तुझे अस्तित्व चराचरात आहे. आज आम्हाला ही शिकवण देत कृपा केली त्यासाठी तुला धन्यवाद आणि तुझी कृपा आमच्यावर अशीच असू दे यासाठी तुझ्या चरणी प्रार्थना. स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती, स्वामींना समर्पण यांची गरज स्वामींना नाही तर याची गरज आपल्याला आहे आणि हे सर्व आपल्या अंतकरण शुद्धीसाठी आहे आणि ते आपण नक्कीच केले पाहिजे. स्वामी निर्गुण निराकार सदैव मुक्तावस्था आहे. स्वामींना कोणी कुठल्याच बंधनात अडकू शकत नाही आणि स्वामी महान आहेत. जिथे स्वामींची मनोभावे सेवा केली जाते तिथे स्वामींची उपस्थिती ही असतेच. स्वामींचे अधिष्ठान परिसाप्रमाणे आहे. जो कोणी स्वामींची मनापासून भक्ती करतो त्याच्या जीवनाचे सोने होऊन जाते आणि त्याला अपार धनसंपत्ती लाभते. स्वामी भक्तीने आपला उद्धार तर होतोच पण अनेक पिढ्यांचा सुद्धा उद्धार नक्कीच होतो. स्वामींवर
अतूट अभेद्य विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होत असतात. फक्त स्वामींवर आपला तसा विश्वास असायला हवा. निसर्गाची जोपासना करायची आहे, कारण निसर्गातील प्रत्येक घटक स्वामींचा अंश आहे आणि निसर्गामध्ये स्वामी वावरत असतात. स्वामींवर अतूट अभेद्य श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेत चमत्कार घडण्याची ताकद असते आणि तीच ताकद आपल्याला पुढे घेऊन जाऊ इच्छिते. स्वामींवर विश्वास ठेवत जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि एक दिवशी आपल्याला त्याचे चांगले मार्ग स्वामी आपल्याला दाखवत असतात. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे आहात याचा सर्व लेखाजोखा स्वामींकडे आहे, म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. स्वामी आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे नक्कीच चांगले फळ देतील, एवढं मात्र नक्कीच आहे. आज गल्लोगल्लीत गुरु भेटतील, पण जर ते स्वतःच बंधनात अडकलेले असतील तर आपल्या शिष्यांना काय मुक्त करणार? खऱ्या श्रीगुरूंना शोधा, ओळखा आणि त्यांचे चरण पकडा. नक्कीच तुम्हाला गुरु तुमचे भेटतील. स्वामी आणि सेवकरी हे दृढ प्रेमाचे नाते आहे. यात कधीच दुरावा येऊ शकत नाही आणि दुरावा येणारही नाही. चमत्काराच्या पलीकडील अस्तित्व म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. कुटुंबात, मैत्रीत, कामावर छोटे मोठे तक्रार भांडण होतच राहतात. कधी टोकाचं पाऊल उचलायचं नाही, कारण भांड्याला भांडं लागतंच, एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढे चालत राहायचं. सेवेत, कर्मात, भक्तीत सातत्यात ठेवा आणि स्वामी कृपा कधी कुठल्याही क्षणी होऊ शकते हे मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. गुरुसेवा, गुरु कार्य करताना कोणताही संकोच मनात नको. मन भले समाजात आपले स्थान कितीही प्रतिष्ठित असू द्या, एवढंच तुम्ही ध्यानात मनात ठेवलं पाहिजे. गुरु शिष्य हे नाते जन्माजन्माचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य भेट होतच असते आणि ती होणारच आहे. चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील. तुम्ही तुमचे प्रयत्न नक्कीच तुमच्या मनापासून करत राहा. स्वामींवर विश्वास ठेवा. संकट असू दे किंवा संकटांचा फाड असू दे, स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच दाखवतात आणि दाखवतीलही. समाज, दुनिया आपल्या वर्तमान परिस्थितीची कितीही मजाक करू दे, पण स्वामी महाराज आपल्या भक्तांचा कधी मजाक होऊ देत नाही. त्यांचा सामाजिक पद प्रतिष्ठेचे सदैव रक्षण करतात, एवढंच खरं आहे. आणि सदैव ते आपले रक्षण करत असतात आणि त्यांच्या चरणाशी आपण फक्त नतमस्तक झाले पाहिजे आणि आपण त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. मग ते आपले सगळे संकट शोधून काढून टाकतात आणि मग आपल्याला सुखाचा मार्ग ते देत असतात. फक्त स्वामींवर आपण अशा मनाने आणि अंतकरणाने स्वामींवर निष्ठा ठेवावी आणि स्वामी आपले सर्व काही जे काही संकट असतील ते निवारून टाकतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात. फक्त तुमचा निर्मळ मनाने स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि स्वामी आपल्याला जे तुम्ही मागणारही नाही तेही स्वामी आपल्याला देतील. फक्त एवढे लक्षात ठेवा, स्वामी पूर्ण ब्रह्मांड व्यापी आहेत आणि ब्रह्मांड रूपी आहेत, म्हणून स्वामींना तुम्ही कधी कमी समजू नका आणि कधी त्यांना नावे ठेवू नका आणि त्यांच्या भक्तांना कधी दुखवू नका. जर तुम्ही त्यांच्या भक्तांना दुखवले तर स्वामी स्वतः दुखतील आणि मग ते तुम्हाला त्याचप्रमाणे शिक्षा देतील आणि मग ती शिक्षा तुम्ही कदाचित सहन करू शकणार नाही. एवढे लक्षात ठेवा, कधीच कुणाला वाईट बोलू नका आणि वाईट कर्म तुम्ही नक्कीच करू नका. स्वामींच्या भक्तीत असताना आपण सर्व काही करावे, फक्त कुणाचा विश्वास आपण तुटू देऊ नये. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आपण जे आचरण करतो तेच उपदेश लोकांना द्यायचे आहे आणि तेच आपण करायचे आहे आणि आपण ते आचरणात आणले तर लोकही तसे आचरणात आणतील आणि आपली वाणी ही खूप मोलाची असते. मित्रांनो, स्वामींचे आणि आपले नाते थेट आहे, म्हणून स्वामी सेवा करण्यासाठी कोणाकडे परवानगी व भीती बाळगण्याची गरज नसते. किती चलाकी करा, स्वामींना कोणीही फसवू शकत नाही. स्वामींना सर्व समजत आहे आणि स्वामी सर्व काही समजत असतात. फक्त भक्ती, सेवा, श्रद्धा आणि निष्ठेने स्वामींची भेट होते. बाकी इतर सर्व प्रयत्न व्यर्थ आहे. कुठल्याही देवाला प्रार्थना करा, त्याला प्रतिसाद देणारी शक्ती एकच आहे आणि या शक्तीला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. अन्न हे शरीराचे खाद्य आहे, तर प्रेम हे अंतःकरणात निवास करणाऱ्या परम चैतन्य शक्तीचे आणि या शक्तीला आपण श्री स्वामी समर्थ म्हणत असतो. चांगल्या उद्देशाने प्रेरित असलेल्या कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद असतो आणि ते कार्य सफल होतेच आणि ते होणारच आहे, कारण त्यावर
स्वामींची श्रद्धा आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. चांगल्या उद्देशाने प्रेरित असलेल्या कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद नक्कीच असतो आणि तो असणारच आहे. सुख समृद्धीचा अखंड स्रोत एकच आहे आणि त्याला आपण स्वामी म्हणतो. आणि ते स्वामी आपल्या पाठीशी असतात. ज्या ज्ञानाने स्वामी प्रति प्रेम जागरूक होते, ज्या ज्ञानाने जीवनात रूपांतर होते, तेच खरे ज्ञान होय. आणि त्या ज्ञानानेच आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. देव कधी कुठल्या रूपात भेटेल सांगता येणार नाही. त्याची ओळख पटण्यासाठी सुद्धा पुण्य लागतंच आणि पुण्य हे पाहिजेच. कर्माच्या खात्यात किती पुण्य वा पाप शिल्लक आहे याचा हिशोब थेट स्वामींकडे असतो आणि त्याचप्रमाणे स्वामी प्रतिसाद देतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला आशीर्वाद देत असतात. कुणी कुठल्याही देवी देवतांची सेवा करा, प्रत्येकाच्या कर्माचे फळ देणारी शक्ती ही एकच आहे. त्या शक्तीला आपण स्वामी म्हणतो. ध्येयावर लक्ष ठेवा, मान अपमानात अडकू नका, कार्यसिद्धी निश्चित आहे. ईश्वराप्रती असलेला शुद्ध प्रेमभाव म्हणजे खरं अध्यात्म होय आणि त्या अध्यात्मच तुम्ही जपलं पाहिजे. योग्य आणि गरजूंना दान करणे हे पुण्य कर्म आहे. असे केल्याने स्वामी कृपा तर होतेच, पण धनलक्ष्मी प्रसन्न होऊन भरभराट होते आणि गरजूंना तुम्ही त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या पाहिजे आणि त्या नक्कीच दिल्या पाहिजे. एवढंच तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. स्वामी दरबारात प्रत्येक समस्येचे निवारण असते आणि एवढेच तुम्ही लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा. आजचे बोधवचन स्वामी आपल्याला असे देत आहे. स्वामी माता जगदंबा, माता जगदंबाच स्वामी आहे आणि स्वामीतच सर्व रूप दडलेले आहेत. सर्वात मोठी स्वामींची सेवा त्याहून मोठी स्वामींच्या सेवकांची सेवा असते आणि जो स्वामींच्या सेवकांची सेवा करतो त्याला स्वामी भरपूर काही देतात आणि भरपूर काही त्याला आतोनात देत असतात. गुरु आज्ञेचे पालन करण्यातच आपले कल्याण आहे आणि गुरु जे सांगतील तेच करणे आपले काम आहे. आता स्वामी शक्तीची परीक्षा घेण्यापेक्षा आपले खरोखर काय अस्तित्व आहे याचे आत्मपरीक्षण करायचे आहे आणि त्याप्रमाणे चालायचे आहे. नितांत श्रद्धा असणाऱ्या भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामीच घेतात. स्वामीच त्यांची कुलदेवता असतात आणि स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात. एवढे लक्षात ठेवा. झालेल्या चुकीचा खरोखर पश्चाताप होऊन स्वामींना शरण आले असता स्वामी माफ करतात आणि पुन्हा सुधारण्याची संधी पण ते देत असतात. वारंवार येणाऱ्या सुख दुःखाला घाबरू नका. कदाचित स्वामी सुख दुःखांचा खेळ खेळत असतील आणि स्वामीच आपल्याला सर्व काही देत असतील. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीच कोणाचे अनिष्ट चिंतन करायचे नाही. आपण जे पेरतो तेच उगवत असते. हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे आणि तोच कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून कर्म करताना विचार करून करावे. स्वामी महाराज म्हणजे कोणी मर्यादित शरीर नाही, ते तर निद्रा जागृतीच्या पलीकडील परम चैतन्य आहेत आणि ते परम देवता आहेत. जो निर्मळ भावनेने स्वामी सेवा करतो, स्वामी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. ईश्वराचे महात्म्य अनुभवण्यासाठी त्यांचे नाम पुरेसे आहे आणि त्यासाठी कोणतेच बंधन नाही. फक्त नाम घेताना अंतःकरण शुद्ध असावे लागते. आणि जो व्यक्ती सच्चा प्रामाणिक आहे आणि स्वामी गुरूंना अनन्य भावे शरण आलेला आहे आणि स्वामी महाराज अशा भक्तांचे उपद्रवी लोकांपासून सदैव रक्षण करत असतात आणि त्यांच्या पाठीशी असतात. स्वामींचे तेज असीम अनंत आहे आणि आपल्या सर्वांच्या आकलन क्षमतेपलीकडील आहे. परंतु तुम्हा आम्हा सर्वांसाठी सौम्य रूप त्यांनी धारण केले आहे आणि ते सौम्य रूपातच ते आपल्या जवळ येत असतात आणि आपल्याला ते सांगत असतात की बाळा, तू प्रयत्न करत राहा, तू मागे हटू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नको, मी तुला प्रत्येक क्षेत्रात तुला यश देणार आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझी भक्ती कर. नक्कीच मी तुला तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही देईल. फक्त तू माझ्या मनाप्रमाणे कर. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत. स्वामींना सर्व ठाऊक आहे. स्वामींपासून काही लपलेले नाही. म्हणून कपट भाव त्यागून संपूर्ण शरण जावे आणि स्वामींना शरण गेले तर सर्व काही आपल्याला मिळू शकेल. म्हणून स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी राया, तू तर प्रेमाचा सागर आहेस, तूच माझे जीवन आहेस. या जीवनात कितीही संकटे येऊ देत, आता मला त्याची पर्वा नाही, कारण त्या संकटांच्या गाभ्यात तुझेच प्रेम आहे. आणि स्वामी महाराज, मला तुझ्या भक्तीचं वेड कर आणि तुझ्या असीम प्रेमाच्या भावनेत एकरूप कर आणि जीवनातील सर्व संकट व समस्या त्यातलं विलीप कर. एवढंच स्वामी माझ्यावर कृपा करा. श्रद्धेत खूप ताकद आहे. जर श्रद्धा अतूट असेल, अभेद्य असेल, शुद्ध असेल तर बघा, निश्चितच जीवनात चमत्कार घडतात आणि चमत्कार तुमच्या जीवनातही नक्कीच घडतील. स्वामींचा खरा निवास तर आपल्या अंतरंगात आहे.
स्वामींना जाणायचे असेल, स्वामींचे खरे दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याच अंतःकरणात ते आहे. म्हणून स्वामी आपल्या अंतःकरणात आहे, म्हणून आपण कसे कर्म केले पाहिजे हे तुम्ही याचा विचार नक्कीच करायला हवा. जेव्हा अनन्य भक्तीच्या भावनेने स्वामींना आळवतो तेव्हा स्वामींना आपली इच्छा पूर्ण करावीच लागते आणि ती त्यांना करावीच लागणार आहे, कारण आपण त्यांची भक्ती अगदी मनापासून करतोय. स्वामी बघतो, जीवनात कितीही संकटरूपी नागाने तुम्हाला दंश करू द्या, त्याचा विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण स्वामी बोलतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रामाणिक कष्ट कर, कष्टाला लाजू नकोस. अरे विश्वास ठेव, प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी स्वतः उभे असतात आणि स्वामींची संपूर्ण शक्ती त्याच्या पाठीमागे असते. म्हणून स्वामींच्यावर तुमचा थोडा जरी विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपण धावपळीच्या जीवनात स्वामींची सेवा करण्याचं विसरतो, म्हणून तुम्ही थोडी विश्रांती घेतली पाहिजे. जीवनाचा वेग वाढवल्यापेक्षा अर्थपूर्ण गोष्टी करणं अधिक श्रेयस्कर असतं. हल्लीच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्याचा विचार करता या सगळ्यांपासून दूर निवांत होण्यासाठी सुट्टी घेणं याला फारच जास्त महत्त्व आलं आहे. खरंच थोडी विश्रांती घेत चला, निसर्गाच्या कुशीत जा आणि त्या अक्षय चैतन्याच्या स्रोतातून स्वतःलाही पुन्हा चैतन्यपूर्ण करून घेत जा. आणि यासाठी तुमच्या आठवड्याच्या वेळापत्रकात आत्तापर्यंत तुम्ही ते बनवलं असेल आणि अशी आशा करतो काही वेळ जरूर ठेवत जा. तुमची तयारी असेल तर आठवड्याचे सुट्टीचे दिवस तुम्ही नक्कीच काम केलं पाहिजे आणि टीव्ही, इंटरनेट, फोन, इलेक्ट्रॉनिक गेम यापासून कराक्षानं दूर राहण्याचा प्रयत्न या विश्रांतीची सुरुवात करा. आणि तुम्हाला सांगतो, दक्षिण फ्रान्सच्या मिडी कालव्यात एका शिकाऱ्यात घालवलेल्या सुट्टीला मी माझ्या सर्वोत्कृष्ट सुट्ट्यांमध्ये स्थान देतो. आणि तिथे ना मोबाईल होते, ना इंटरनेट, ना टीव्ही, केवळ गोजीरवाणी बदकं साथीला होती आणि ती बोट तशी 8 किलोमीटर अशा संत वेगानं पाण्यात तरंगत होती. आणि या सगळ्यांमुळे आपल्या अक्षरशः शांत व्हावंच लागलं. आणि आमची बोट अशी संतपणे त्या कालव्यात फिरत असताना बाजूच्या चिमुकल्या गावामधल्या रस्त्यावरून तरुण मुलं आपापल्या बाईक सुरून आमच्या पुढे जाताना दिसत आणि आजूबाजूची गावं कधी कधी चिमुकली असत की तिथे एखादं मोठंसं दुकानही दिसत नसे. त्यामुळे तात्काळात आम्हाला परवडणारा एकमेव प्रश्न असे, तो म्हणजे आजचं जेवण कुठे मिळेल. अर्थात हे काळीजच कारण मुळीच नसे, कारण किनाऱ्यावर कुठे ना कुठे एखादं रेस्टॉरंट असेच. त्याहून आम्हाला आवडे त्या गावातून सामान आणून बोटीवर स्वतःच्या हातानं पदार्थ तयार करायचे आणि त्या शांत कालव्यातून मार्गदर्शन करत सूर्यास्ताची मनोहर रंग उधळण न्याहाळत बोटीच्या कडव्यापाशी खुर्च्या टाकून जेवणाचा आस्वाद घ्यायचा. आणि निसर्गाच्या सानिध्यातलं हे जेवण अतिशय आनंददायक असे. मग एखादा तर आम्ही एका द्राक्षाच्या बागेत जेवण घेतलं आणि अगदी अमूल्य अनुभव होता तो. तसंच चिमुकल्या फ्रेंच खेड्यांपून फेरफटका मारायचा आणि तिथल्या एकुलत्या एक बेकरीतून ताजा गरमागरम पाव बागेत आणायचा आणि बोटीवर न्याहारीत त्याचा फन्ना उडवायचा. यातही आम्हाला अवर्णनीय आनंद होई. सूर्योदयाबरोबर आम्हाला जाग येई आणि सूर्यास्तानंतर 1-2 बुद्धिबळाचे डाव खेळून आमचा दिवस संपे. आणि आम्ही तेव्हा निसर्गाशी खरोखर इतके मिसळून गेलो होतो की निसर्गाची लेकरं असलेल्या त्या गोजीरवाण्या बदकांचा दिवस उजाडला की आमचाही दिवस सुरू होई आणि त्याचा दिवस संपून ती निद्राहीन होत. आणि तेव्हाच आम्ही अंथरुणावर पडलेले असू. आणि असं आमच्या नंतर लक्षात आलं, हे सगळं फार आनंददायी, शांत करणारं आणि शांतावणारं, त्यांच्यासोबत अद्भुत असं चैतन्य निर्माण करणारं असत. आणि त्यामुळे रोजच्या दगदगीतून फुरसत काढा आणि सुट्टी घ्या आणि निसर्गाच्या कुशीत जा. याचा असा मुळीच अर्थ नाही की खूप मोठ्या सुट्ट्या घेऊन लांब लांबच्या सहलीचा काढायला हव्यात. अशीच थोडा वेळ मिळाला तरी निसर्गात जा आणि एखाद्या वनराईतून चक्कर मारा. आणि समुद्र किनारा जवळ असेल तर तिथे जा आणि काहीच नाही तर शहरातल्या बागांमध्ये जा, तिथे जा, शांत बसा आणि निसर्गाचं निरीक्षण करा आणि कसं वाटतं बघा. आणि किंवा एखाद्या हिरवळीच्या बाकावर पौडा आणि निळ्याभोर आकाशाकडेच नजर लावा. आणि तुम्ही आधी कधी बरं हिरवळीतून अनुमानित चालला होतात आणि कधी समुद्राच्या लाटांच्या अंगावर घेतल्या होत्या आणि कधी भोवतालच्या चैतन्यमय निसर्गाकडे तुम्ही असे बघितले होते आणि शांतपणे पाहिलं होतं. अशा तऱ्हेनं थोडा वेळ विश्रांतीसाठी काढणं हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचं, शांतवणारं आणि उत्साहित करणारं असतं हे तुम्हाला कळलं ना. मग कळलं असावं अशी मी आशा करतो. आणि नक्कीच तुम्ही असं शांत आणि विश्रांती तुम्ही घेतलीच पाहिजे. आता दैनंदिन रोज एखाद्या नवीन बाबीचा समावेश करत राहा.
करायला एखादी आवडीची गोष्ट असणे, प्रेम करायला कुणी असणे आणि आतुरतेनं वाट पाहण्यासारखं आयुष्यात काहीतरी असणे हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तोचपणा, निरसपणा आणि कंटाळा यांचा प्रवेशच होऊ देऊ नका आणि त्यासाठी नवनवीन कल्पना लढवा आणि दिवसभराच्या कामानंतर उत्साह देतील आणि आवडतील अशा गोष्टी शोधून काढा. आणि नुसतं टीव्ही समोर बसून राहणे हीच दिवसाची अखेर नसावी. आणि मी खाली अशा गोष्टी सुचवतो, तुम्ही तुमच्या कल्पनानुसार अशा बाबी शोधूनही काढू शकता. थोडासा एकांत अनुभवा. आयुष्याच्या जोडीदारासोबत एखादा फेरफटका नक्कीच मारा. अगदी आरामात स्नान करा आणि स्पा डे साजरा करा. काहीतरी साजरा करा, कुठलं तरी निमित्त त्यासाठी काढा. नवीन नोकरी, कुटुंबीय जवळ असण्याचा आनंद किंवा अगदी उगीच आयुष्य छान चालेल हे निमित्तही साजरा करा. आणि एखाद्या मित्राशी मनमोकळ्या गप्पा नक्कीच तुम्ही मारा. मसाज करून घ्या. एखाद्या परिचित व्यक्तीला जेवायला बोलवा आणि एखादं सुरेख नाटक, सिनेमा किंवा संगीताच्या कार्यक्रमाला जा आणि शरीराचं सौंदर्य वाढवण्याचे चोचले पुरून घ्या. आणि मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, फेशियल, एखादा नवीन हेअरकट असं काहीतरी करा. आणि घरातल्या सगळ्या सदस्यांसोबत एखादा चित्रपट पहा. सूर्योदय किंवा सूर्यास्त न्याहाळायला जा आणि मग नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही निसर्गाच्या कुशीशी याल. आणि निसर्गातच स्वामींचे वास्तव्य आहे आणि स्वामी जवळ तुम्ही नक्कीच याल. सुरक्षित कोशातून बाहेर नक्कीच तुम्ही पडायला हवं. एकदा का तुमच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडलात की मग आधी अनोळखी वाटणाऱ्या, घाबरवणाऱ्या गोष्टी सामान्य होऊन जातात. आणि एकतर सुरक्षित कोशाला चिटकून राहणं किंवा मग तो सोडून विकासाच्या दिशेनं पाऊल टाकणं हे दोन पर्याय आपल्याकडे असतात. आणि आपण पुन्हा पुन्हा विकासाचाच पर्याय निवडायला पाहिजे आणि भीतीवर पुन्हा पुन्हा विजय मिळवलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या सुरक्षित कोशाबाहेर पडण्याचं धैर्य केलं की मग चमत्कार घडतात. आणि हे चमत्कार नक्कीच तुमच्यासोबतही घडत असतील. पण सुरक्षित कोश ही चीज आहे काय नेमकी, याचं उत्तर पुढच्या रूपाकडून उत्तमपणे मिळतं पहा. जर एखाद्या बेडकाला तुम्ही उकळत्या पाण्याच्या भांड्यात टाकलं तर तो तात्काळ उडी मारून त्याच्या बाहेर पडून जीव वाचवतो. पण हेच तुम्ही त्याच्या साध्या पाण्याच्या भांड्यात टाकून नंतर ते भांडं हळूहळू गरम करायला सुरुवात केली तर तो बेडक आपला त्या वाढत्या तापमानाशी जुळतं घेतं आणि त्या भांड्यात उष्णता सहनच करत बसतो. आणि अगदी हेच घडणाऱ्या बऱ्याचशा लोकांबाबतीत आहे. वर्तमानात तुम्हाला येत असलेल्या अनुभवांची एकूण कक्षा म्हणजे तुमचा सुरक्षित कोश. आणि तुमच्या सध्याच्या ज्ञानानुसार जे काही तुम्ही करता, विचारात घेता, अनुभवता ते सगळं म्हणजे तुमचा सुरक्षित कोश आहे. आणि हे सगळं तुम्हाला माहिती असतं, सरावाचं असतं, म्हणून तुम्हाला या स्थितीत छान आणि सुरक्षित वाटत असतं. मग कोणत्या वेळी काय होणार आहे याची माहिती असते. आयुष्य जणू ऑटो पायलट म्हणजे स्वयंचलित मोडवर टाकलेलं असतं आणि सुरक्षित चालतं आणि त्यात काही मोठे बदल होत नसतात. ही स्थिती म्हणजे सुरक्षित कोश. वैयक्तिक वाढ आणि विकास मात्र त्या कोशाबाहेर पडल्याशिवाय होत नाहीत. आणि त्यामुळे तुम्हाला आयुष्यात काही नवं आव्हान पेलायचं असेल तर या सुरक्षित कोशातून आधी बाहेर पडावं लागतं. आणि समजा नोकरी बदलायची आहे, नवा उद्योग सुरू करायचा आहे आणि कला क्षेत्रात पाय ठेवायचा आहे, मग एखाद्या मृतप्राय नात्याच्या जोखडातून बाहेर पडायचं असेल तर या कोशाबाहेर पडायची तयारी ठेवावीच लागेल. आणि दुर्दैवानं या कोशात राहणं विना त्रासाचं सोपं असतं आणि काहीतरी नवीन करणं अवघड त्रासाचं असतं. त्यामुळे या कोशातच कसं राहता येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न तुमचं मन करत असतं. आणि जेव्हा मी मला अगदी नकोशा वाटणाऱ्या एका नोकरीत अडकलो होतो तेव्हा माझं मन माझ्या त्या कोशाची सुरक्षितता टिकून ठेवण्याची धडपड करताना असा विचार करे, जाऊ दे, इतकी काही वाईट नाही ही नोकरी. आणि दुसरी नोकरी जर सुरू केलीच आणि ती याहून वाईट निघाली तर काय करायचं, हा विचार करत मला न आवडणारी ती नोकरी मी ढकलत राहिलो. आणि सोमवार उगवला की मी शुक्रवारची वाट बघायचो आणि सुट्टीवरून परत आलो की पुढच्या सुट्टीवर नजर लावून बसायचो. किती त्रासदायक, कंटाळवाणे दिवस असतील ते, याची कल्पना करू शकता तुम्ही. स्टीव्ह जॉब्स आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत केलेलं भाषण मी खूप आणि वाचायला हवं होतं असं मला वाटतं. आणि जॉब्स यांसारखे एक अप्रतिम तंत्र होतं. ते रोज आरशापुढे उभे राहत आणि स्वतःला विचारत, आजचा दिवस जर तो आयुष्यातला शेवटचा दिवस असता तर मी आज दिवसभरात जे जे करायचं ठरवलेलं आहे तेच केलं असतं का. आणि या प्रश्नाचं उत्तर ओळीनं बरेच दिवस नकारार्थी मिळतंय असं दिसलं तर मग ते स्वतःमध्ये बदल घडवत आणि हे तंत्र वापरावं असं तुम्हाला वाटलं असेल तर काळजी घ्या. कारण एखादा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला लागलात की मग सगळं काही बदलू लागतं. आणि तुम्ही जेव्हा सुरक्षित कोशाबाहेर पाऊल टाकून काहीतरी नवी आणि काहीतरी नसलेली गोष्ट करायचं धाडस करता तेव्हा तुमच्या विकासाला सुरुवात होते. आणि असं करताना तुम्हाला विचित्र त्रासदायक वाटू लागेल.
हे अगदी सुचिन्ह समजा आणि तुम्ही पुढे जात आहात आणि विकास पावत आहात आणि याचीच ही खूण असते. भीती आणि शंका कुशंका वाटू दे, त्यांना सोबत घेऊनच नवीन काम सुरुवात करा आणि सुरू ठेवा. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वतःला बदल न करण्याची कोणती किंमत तुम्ही मोजत आहात एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या, बदल घडवून आणण्यासाठी जितकी किंमत मोजावी लागते त्याहून कितीतरी जास्त किंमत तेच ते करत राहण्यासाठी मोजावी लागत असते. माझ्या स्थितीचा आढावा घेत असताना एक प्रश्न माझ्यासमोर पडला. ही स्थिती बदलण्याचा काही प्रयत्न न करण्याची किंमत, कोणती किंमत आपल्याला मोजावी लागते? या प्रश्नानं मला सुरक्षित कोशाबाहेर पाऊल टाकण्यास मदत झाली. आणि एखाद्या नोकरीत माणूस मानसिकदृष्ट्या नाखुशीच्या जितक्या वाईट पातळीवर जाऊ शकतो तितका मी गेलो होतो. आणि शिवाय तेव्हाची जागतिक मंदीची स्थिती लक्षात घेता नाखुश आहोत म्हणून फटकन हातातील नोकरी सोडणंही शहाणपणाचं नव्हतं. पण त्या नोकरीत चिटकून राहण्याची कोणती किंमत मला मानसिकदृष्ट्या मोजावी लागत होती? आजारी पडण्याची? नाही रे बाबा, नको तसली किंमत मोजणं. असं म्हणून मी त्या नोकरीचं जोखडं मानेवरून फेकून दिलं आणि तेव्हापासून मी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आणि खूप वर्षापूर्वी मेक्सिकोत फोक्सवॅगन इथे उमेदवारी करत असताना माझा बॉस माझ्याकडे एक शिकाऊ उमेदवाराकडे आला आणि म्हणाला, असं लेखक म्हणतात, मार्क काय करावं हे मला कळेनासं झालंय. तणावामुळे मी अगदी मोडून पडायच्या बेतात आहे. पण मी कंपनीशी 3 वर्ष काम करण्याचा करारा केला आहे आणि जर तो मी मोडला तर जर्मनीतल्या मुख्यालयातले वरिष्ठ माझ्यावर अपयशी असण्याचा शिक्का मारतील. मी काय करू? हे पहा, तुमचं आरोग्य ही तुमच्याकडे असलेली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे. मी त्याला सांगितलं, जर या नोकरीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर ताबडतोब नोकरी सोडा. या नोकरीचा ताण, तुमच्या हृदयविकाराचा झटका आला आणि तुम्ही मृत्यू पावलात तर आता तुम्हाला त्रास घेऊन जीणं नकोसं करणारे हेच लोक अंत्ययात्रेला येऊन तुम्ही भीती भले माणूस होतात आणि याचे गोडवे तुमच्या बायको मुलांना गाऊन दाखवतील. आणि मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून तुम्हाला सांगतोय, माझ्या वडिलांना अतोनात मानसिक त्रास देणारे त्यांचे ऑफिसमधले सहकारीच त्यांनाच अंत्यविधीच्या वेळी त्यांच्यावर भाषणं ठोकत होते आणि अविश्वसनीय असतं ते. आणि आता मला वाटतं की एखादा वडिलांच्या त्या ऑफिसमध्ये जावं आणि तिथे कसं काय चाललंय ते बघावं, कारण प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं आणि शेवटी सगळ्यांचा हिशोब होतो याचा मला विश्वास आहे. 2 महिन्यापूर्वी या बॉसच्या जर्मनीहून मला फोन आला आणि त्याच्या कंपनीशी झालेला करार अजून सुरू होता. मात्र तो आता एका दुसऱ्याच खूप छान प्रोजेक्टवर काम करत होता. तिथलं वातावरण अगदी चांगलं होते आणि आयुष्य एक चमत्कार आहे. शेवटी सगळं काही ठीक होतं, पण प्रयत्न वेळी तुम्ही एक किंमत मोजत असता. ती गोष्ट किंमत मोजायची का व त्याचे परिणाम भोगायचे का याचा निर्णय घेणं मात्र तुमच्या हातात असतं. आणि तुम्हाला रेखीव शरीरवृष्टी हवी असेल तर त्यासाठी आवश्यक तेवढा व्यायाम करायची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आणि व्यायाम न करण्याचा निर्णय घेण्याची किंमत आहे स्थूल होणं. आणि दिवसभरात अधिक वेळ हवा असेल तर मग तासभर लवकर उठण्याची किंवा TV पाहण्याचा वेळात कपात करण्याची किंमत चुकवावी लागेल. आणि कामांची चालढकल करण्याचा निर्णय घेतलात तर सतत अस्वस्थ बेचैनी राहण्याची किंमत मोजावी लागेल. आणि या सर्वांपैकी कोणती गोष्ट सहन करायची याचा निर्णय शहाणपणानं घ्या आणि इतकंच तुम्ही केलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आणि तुम्ही नक्कीच शहाणे व्हाल. सगळं काही तात्पुरतं असतं एवढं लक्षात घ्या. पुढे पुढे पाहत जात तुम्ही ठिपके जोडू शकत नाही. मागे पाहूनच तुम्हाला ठिपके जोडणं शक्य होतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि भविष्यात ठिपके कधी ना कधी जोडले जातीलच असा विश्वास बाळगा. तुम्ही किती कमी वेगानं पुढे जाताय यानं काही फरक पडत नाही. तुम्ही थांबला नाहीत हे महत्त्वाचं आहे. सगळं काही तात्पुरतं असतं. आयुष्यातला आनंद, दुःख, विजय, पराजय हे सगळं मागे पडत राहतं. आणि आज अत्यंत महत्त्वाचं वाटणारं काहीतरी महिन्याभराने किंवा 3 महिन्यांनी तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही. आणि आज प्रचंड संकट वाटणारी बाब ही 3 महिन्यांच्या काही काळानंतर आपल्याला महत्त्वाची शिक्षण देणारा अनुभव वाटू लागते. आणि माझं शिक्षण संपल्यानंतर जवळपास 9 महिने मी बेरोजगार होतो असं लेखक म्हणतात. त्या काळात मी अनेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करत होतो आणि वारंवार नाकारला जात होतो. आणि माझ्या सगळ्या मित्रांना माझी दया येत होती. पण तरी आत कुठेतरी मला ठाम विश्वास वाटत होता की या एवढ्या नोकऱ्यांपैकी मला नाकारलं जात आहे, कारण याहून जास्त चांगलं काहीतरी मिळणार आहे. आणि अनेक महिन्यानंतर प्रयत्नानंतर मला शेवटी नोकरी मिळाली आणि ती बार्सोलोना या सुंदर शहरात. तुम्हाला माहीतच आहे की जगातल्या सर्वोत्तम शहरांमध्ये बार्सोलोना शहराची गणना होते आणि मग तिथे मला मिळाली. मग एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला यश हे मिळतंच. आयुष्याकडे थोडं हलक्या पुलक्या शांत नजरेनं बघा. सगळे दुर्भाग्य, अपयश मागे पडत जातात आणि टिकून राहत नसतात. मग रुड्यार क्लिपन
यांनी त्यांच्या इफ या प्रसिद्ध कवितेत म्हटलंय, तुम्ही जर यश आणि संकट या दोन्हींमध्ये एकाच नजरेनं पाहू शकलात तरी पृथ्वीच जिंकलीत असं म्हणता येईल. आणि मग म्हणूनच तुम्ही माणूस या नावाला शोभाल. आपल्याला जे हवं आहे नेमकी त्यावरच नजर असू द्या आणि पुढे चला. संकट अपयशाबद्दल एक वाक्प्रचार प्रचलित आहे बघा, अरे 6 महिन्यानंतर या संकटाच्या आठवणीनं आपल्याला हसू येईल, मग आत्ताच का स्मित करू नये संकटाकडे पाहून. या वाक्प्रचाराच्या माझ्या कानी प्रथम पडला तेव्हा मी आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाचा अभ्यास करत होतो. आणि त्यावेळी मी माझा मित्र जॉर्ज यांच्यासोबत हॉस्टेलच्या मधल्या खोलीत राहत होतो आणि अभ्यासक्रम पूर्ण करून ही पदवी पदरात पडावी यासाठी आठोकाठ प्रयत्न करत होतो. रात्र जागून अभ्यास करत होतो, कारण ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर फक्त त्या महाविद्यालयाकडूनच नाही तर मी माझ्या करिअरमधूनही बाहेर फेकला जाईल आणि ही भीती मला वाटत होती. आणि अशा अभ्यासक्रमातून परीक्षापूर्वीच्या पहाटे 3 वाजता जेव्हा मी रात्रभर अभ्यास करून कमालीचा थकलेला असे तेव्हा स्मित करून जॉर्ज म्हणे, अरे 6 महिन्यांनी या रात्रीची आठवण आल्यावर आपल्याला हसू येईल. आणि खरोखर अगदी आत्ताही इतक्या वर्षानंतर आम्ही ते दिवस आठवतो तेव्हा किंचितचं स्मित चेहऱ्यावर उमटतं. तेव्हा वाक्प्रचार नीट लक्षात ठेवा, तुम्हाला उपयोग होईल त्याचा. मग मला झालाय तसाच तुम्हालाही होईल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, आयुष्याचा आलेख तुम्ही तयार केला पाहिजे. मग जन्मापासून आत्तापर्यंतचा एक आलेख काढा. तुमच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक महत्त्वाची घटना त्यात नोंदवा आणि ज्या ज्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यात बदल झाला त्या गोष्टी त्या आलेखावर मांडा. आणि आयुष्यातले सुखदायी क्षण आणि यश यांची आलेखाच्या रेषेवर नोंद करा. आणि तुम्हाला सामोरे आलेले आव्हानं, अपयश, दुःख ही त्या आलेखाच्या रेषाखाली लिहा. आणि आता रेषेच्या वरच्या घटना आणि रेषेच्या खालच्या घटनांवर नजर टाका आणि त्यांचं परीक्षण करा. आणि त्या घटनांचे तुमच्या आयुष्यावर झालेले सकारात्मक परिणाम नक्कीच लिहून काढा. उदाहरणार्थ, तुमच्या अगदी जवळच्या कोणतरी मरण पावलं असेल, दुःखदायक घटना, पण त्यामुळे आयुष्याचं मूल्य तुमच्या लक्षात आलं. आणि मग एखाद्या नोकरीतून तुम्हाला अर्धचंद्र मिळाला असेल आणि त्रासदायक आहे ही घटना, पण त्यामुळे त्याहून तुम्हाला चांगल्या नोकरीची दारं तुमच्यासाठी उघडली गेली असतील. अशा रीतीने या सगळ्या घटनांचे सकारात्मक परिणाम तुम्ही नक्कीच लिहून काढले पाहिजे. त्यातून तुम्हाला नक्कीच मोठा बोध मिळेल. आता स्वतःसाठी एखादा प्रशिक्षक निवडा. स्वतःचं व्यक्तिमत्व शक्य तेवढं खुलवा, कारण तेच तुमच्यापाशी कायमस्वरूपी असतं. जीवन मार्गदर्शक संकल्पना आणि तिचा वापर मोठमोठ्या उद्योजकांच्या व्यवसायासाठी, आयुष्यासाठी खूपच उपयुक्त असल्याचं तर दिसून आलं आहे. आणि याशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी असा मार्गदर्शक निवडून त्याच्याकडून आयुष्याचे चांगले धडे गिरवण्याची पद्धत आता समाजात चांगलीच रुजत आहे. आणि आयुष्यात फारच काही वाईट घडू लागलं तर जीवन मार्गदर्शकाही मदत घ्यायची असते आणि अशी बऱ्याच लोकांची समजूत असते आणि ते अर्थातच चुकीचे आहे. आणि केवळ वाईट घडल्यावर नव्हे तर आयुष्य आहे त्यापेक्षा जास्त चांगलं व्हावं यासाठी सुद्धा जीवन मार्गदर्शकाची मदत खूप महत्त्वाची आणि उपयुक्त ठरत असते. जीवन मार्गदर्शक हा एक तटस्थ आणि वस्तुनिष्ठ जोडदार असतो आणि ठरतो. त्याच्याशी तुम्ही मनातल्या सगळ्या कल्पनांवर चर्चा करू शकता आणि तो त्यावर मत देतो. आणि मग तटस्थ दृष्टीनं तुमच्या कल्पनांचं मूल्यमापन करतो आणि त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यावाच खूप मदत होते. आणि मग तुम्हाला आयुष्यात नक्की काय हवंय याची सुस्पष्टता कल्पना या मार्गदर्शनामुळे तुम्हाला येते. आणि तुमचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न दरम्यान तुम्ही कधी थकून जाऊन मागे पडू लागलात तर तो तुम्हाला थांबवू न देता आश्वासक पद्धतीनं पुढे जाण्याची तुमची प्रेरणा देतो आणि तुम्हाला तो चांगली उपयुक्त उद्दिष्ट ठरवण्यात मदत करतो आणि भीतीवर मात कशी करायची हे सांगतो आणि परिणामकारक ते योग्य तऱ्हेनं सगळ्यांशी संवाद कसा करायचा हे सांगतो. आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वात लवकरच चांगला बदल दिसून येऊ लागतो. आणि जीवन मार्गदर्शक तुम्हाला स्वतःचा घातक ठरवणाऱ्या सवयी कशा बदलाव्यात याबाबत मदत करतो आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे खरे गुण आणि उद्दिष्ट ओळखून त्यांच्याशी प्रामाणिक राहून जीवन कसं जगायचं ते सांगतो. आणि जीवन मार्गदर्शक तुम्हाला जे प्रशिक्षण देतो त्यात तुम्ही स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यायला नक्की शिकता आणि तुमच्यात चांगले निर्णय घेण्याची क्षमता येते. आणि या प्रशिक्षणाचे अगदी अद्भुत लाभ होतात, कारण तुम्ही आणि तुमचा मार्गदर्शक एका संघासारखं काम करता आणि तुम्हाला एकट्यानं जे करणं थोडं अवघड झालं असतं ते त्यांच्या मदतीनं सोपं होतं आणि तुमची उद्दिष्ट सुस्पष्ट होतात आणि तुमचं लक्ष त्यावर जास्त केंद्रित केलं जातं. आणि याचे परिणाम एकट्यानं करण्यात तुलनेत अर्थातच जास्त चांगले होतात. आणि तुम्ही तुमची उद्दिष्ट पूर्ती कशी करता हे तुमच्या इतक्याच आत्मीयतेनं बघणारा तुमचा मार्गदर्शक सोबत असल्यामुळे तुम्ही हुरूपानं कृती करता आणि उत्तम उद्दिष्ट ठरवण्यात, चांगले निर्णय घेण्यात तुम्हाला मदत कशी करावी हे त्या मार्गदर्शकाला उत्तम रीतीने कळलं असतं.
आणि तुमच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यात जास्तीत जास्त फलदायी काय ठरेल हे तो तुम्हाला सांगतो. आणि प्रशिक्षणाचा फारच चांगला उपयोग होत असताना दिसतो. आणि कारण प्रशिक्षणामुळे तुमच्यातलं उत्तम ते प्रकट होतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वाशी आयुष्याशी निगडीत प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरं शोधण्याचं प्रशिक्षण तुमच्या मार्गदर्शकानं घेतलेलं असतं. आणि त्यामुळे त्या प्रक्रियेत तो तुम्हाला मदत करू शकतो. आणि ते मार्गदर्शन बहुधा नियमित साप्ताहिक स्वरूपात दिलं जातं आणि टेलिफोनवरून, स्काईपवरून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्हाला ते प्रशिक्षण नक्कीच तो देत असतो. आणि मग तुमच्या आयुष्यावर नक्कीच फरक पडत असतो. आयुष्य मार्गदर्शकाची मदत पूर्णतः फलदायी होईलच याची खात्री कोणी देऊ शकत नाही. शेवटी तुमचं यश हे तुमच्या स्वतःवरच अवलंबून असतं. आणि तुम्ही किती चांगले प्रयत्न करता आणि किती पुरेपूर प्रयत्न करता यावर सुद्धा ते अवलंबून असतं. स्वतःचं आयुष्य पुरेपूर जगा आणि आत्ताच जगा. भूतकाळाच्या गुहेत शिरू नका, भविष्यात स्वप्न रंगवू नका आणि वर्तमानातल्या क्षणावर तुमचं मन सर्वस्वी केंद्रित ठेवा. आपल्यापैकी बहुतेक जण अमर असल्याचा थाटातच जगत असतात. मोठमोठ्या सुखांच्या मागे धावतात. छोट्या छोट्या सुखांकडे आपलं लक्षच जात नाही. स्वतःची चांगली काळजी घेणं, व्यायाम करणं, काही नवं शिकणं, नेहमी हव्या अशा वाटतात त्या इच्छा पूर्ण करणं, कुटुंबासोबत आनंदानं वेळ घालवणं आणि या सगळ्या आनंददायी गोष्टी करायला तुम्ही सुरुवात करणार तशी कधी? उद्या, परवा, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, तुम्हाला लॉटरी लागल्यावर, नोकरी बदलल्यावर, हातातला प्रोजेक्ट संपल्यावर? कधी? मला माहित आहे अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आत्ता करायच्या आहेत, पण त्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही. इतकेच बहुतांश लोक चुकतात आणि त्यांना आयुष्याचा खरा अर्थ कळत नाही. आणि तो इथेच बहुतेकांना मोठमोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना आयुष्य कधी संपायला आलं ते कळत नाही. आणि जेव्हा आयुष्याचा अर्थ कळतो आणि छोट्या छोट्या गोष्टींचा प्रत्येक क्षणाचा पुरेपूर अनुभव आणि आनंद घेत असत, त्याच्याशी हाताशी फारसं कमी वेळ उरलेला असतो. आणि ब्रॉनी वेवर एक ऑस्ट्रेलियन परिचारिका आहेत आणि मनोरुग्ण रुग्णाच्या सानिध्यात असणं हे त्यांचं कामच आहे. आणि त्यामुळे या रुग्णांची मानसिकता अवस्था काय असते आणि त्यांच्या कोणकोणत्या गोष्टीबद्दल हळहळ वाटते हे त्यांच्या साहजिकच नजरेस पडतं. आणि अशा रुग्णांना नक्कीच ज्या ज्या गोष्टी हळहळ वाटते त्यापैकी पहिल्या 5 बाबी त्यांनी सांगितल्या आहेत. आणि त्या म्हणजे कोणत्या? अरे रे, इतरांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यापेक्षा मी माझ्या विचारानं, मी जसा खरा आहे तसा रीतीनं आयुष्य जगायला हवं होतं. आणि मी इतके मरेपर्यंत कष्ट करायला नको होते. माझ्या भावना व्यक्त करण्याचं धैर्य मी दाखवायला हवं होतं. अरे, मी माझ्या मित्रांच्या सहवासात का नाही राहिलो? संपूर्ण आयुष्यभर कष्ट करत, जबाबदाऱ्या पेलत, इतरांची मनं राखत धावत राहण्यापेक्षा मी स्वतःच्या आनंदासाठी आयुष्य जगायला हवं होतं आणि स्वतःला आनंदी होऊ द्यायला हवं होतं. त्यामुळे आत्ता कशाची पर्वा करू नका. तुमचं आयुष्य पुरेपूर जगा, आत्तापासूनच जगा. आणि समस्या म्हणजे आपला विकास करणारी संधी असते हे लक्षात ठेवा. आपलं कुठे आणि काय चुकलं याची माहिती देऊन आपल्या ज्ञानात भर घालणारी घटना. अशा दृष्टीनं अपयशाकडे पहा आणि अपयश आणि समस्यांचा फार मोठा बाऊ न करता आयुष्य म्हटलं की हे चालणार राहणार आणि सत्य स्वीकारा आणि तुमच्या मनाच्या आवडीच्या गोष्टी करत राहा आणि आयुष्याची लढू नका. मग तर आयुष्याचा प्रवाह वाहत राहू द्या. नाहीतर पावलो कोयलो म्हणतात तसं होईल. एखादा दिवस असा उगवेल की मनासारख्या गोष्टी करायला आता आपल्याकडे आयुष्य उरलं नाही असं दिसून येईल. आणि ही स्थिती येऊ देऊ नका. वेळेवर जागे व्हा आणि आयुष्याचा क्षण न क्षण पुरेपूर समर असून जगा आणि आवडीच्या गोष्टी आत्ताच करा. याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी अगदी रोखठोक शब्दात स्वतःचं म्हणणं मांडलं आहे. आणि ते म्हणजे असं की काही काळातच मी मृत्यू पावणार आहे आणि याची आठवण ठेवण्यामुळे मला आयुष्यातले मोठमोठे निर्णय घ्यायला फारच मोठी मदत झाली आहे. आणि मरण समोर उभा आहे याचं स्मरण ठेवलं की इतरांच्या अपेक्षा, आपल्याबद्दलचा अभिमान आणि अपयशाची भीती या सगळ्या भावना गळून पडतात. आणि या तकलादू भावना विरून गेल्यावर जे उरतं ते खरं महत्त्वाचं असतं. आणि आपण आपलं काहीतरी गमावून बसू या भीतीच्या सापळ्यात न अडकण्याचा एक मार्ग मला माहीत आहे. आणि तो म्हणजे आपण मरणार आहोत. आणि या सत्याचं कायम स्मरण ठेवणं आणि आपण स्वतःच जिथे टिकणार नाही आहोत तिथे जगाच्या या व्यर्थ काळाच्या जीवाला कान लावून घ्यायचा. आणि मग त्यापेक्षा आपलं हृदय काय म्हणतं ते ऐकावं आणि आनंदानं जगावं. मरण कोणालाच नको असतं. अगदी स्वर्गाचं गुणगान करणारे लोकही स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा मरायला तयार नसतात. आणि तरीही मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. आणि आपल्या सर्वांचं मुक्कामाचं ठिकाण तेच आहे आणि एकच आहे, ते म्हणजे मृत्यू. आणि या मृत्यूपासून कोणालाही सुटका मिळालेली नाही आणि ते बरं आहे. मरण आहे म्हणून जगण्यात मजा आहे. आणि मृत्यूमुळे जुन्यांची जागा नवतरुण रक्त घेतं आणि त्यामुळेच विश्वास बदल घडत राहतात. आणि मृत्यू हा आयुष्याचा बदलाचा शिल्पकार आहे
आणि प्रत्येक दिवस तुम्हाला हवं ते करण्याची संधी घेऊन येत असतो आणि प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या इस्पिताच्या अधिकाधिक जवळ पोहोचू शकता. तुमचं मुख्य ध्येय साध्य होण्यामध्ये प्रत्येक दिवशी केलेल्या छोट्या छोट्या कृतींचा सहभाग असतो आणि त्यामुळे प्रत्येक दिवसात दडलेल्या अशा संधी वाया घालवू नका. आणि आयुष्य बदलणं हे काही खूप वर्षांनी साध्य होईल असं अव्याढव्य काम नाही. ते तुम्ही हळूहळू पायरी पायरीने दररोज बदलू शकता आणि आता सुरुवात करून याचे परिणाम मात्र दीर्घकाळ अनुभवायला येत राहतात. त्यामुळे स्वतःवर एक उपकार करा, समोर असून जगायला आत्तापासून सुरुवात करा आणि मुलं मोठी झाल्यावर आपल्या आवडीचं आयुष्य जगू. हातातल्या प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर हवं तसं जगू. नवीन कार घेतल्यावर हवं ते करू. घर बांधून झाल्यावर निवांत जगू. चांगली नोकरी मिळाल्यावर हवं तसं जगू. असं म्हणत वर्तमानातले आयुष्य हातातून निसटून जाऊ देऊ नका. आणि हे सगळे वाहने तसे कसे आहेत सांगू का? एखाद्या व्यक्तीला व्यायाम करण्याची अनिवार्य निकड असूनही त्याला मग मला वेळच नाही व्यायामाला असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात टीव्ही पुढे कम्प्युटर पुढे तासनतास घालवायचे. जसं अक्षम आहे तसंच आमानुतुप्पक पूर्ण झाल्यावर मनासारखं जगू हे मग म्हणणंही आहे. आणि जे मनापासून करावंसं वाटतं ते नक्कीच तुम्ही आत्ताच करा आणि त्याची योजना तुम्ही नक्कीच आत्ताच बनवा. नक्कीच तुम्हाला ते नक्कीच गवसेल आणि तुम्ही नक्कीच ते पूर्ण करू शकता. आता मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला ते करायचं आहे आणि ते मनापासून करायचं आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टी मनापासून करता त्या सर्वस्वी तुम्ही मनापासून केल्या तर सर्व काही तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या. आणि एकाच वेळी एकच काम करण्याची क्षमता आणि हे एक असत्य आहे. एकाच वेळी अनेक कामं करतो असं म्हणणं हे बहुतेकदा कल्पनारंजक असतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही एका वेळी अनेक कामं करतायत, पण खरं तर तुम्ही काम बदलण्यामध्ये वेळ वाया घालवत असता. एका वेळी एकच काम करा. एका वेळी अनेक काम हाती घेण्यापेक्षा एका वेळी एकच काम पूर्ण लक्ष देऊन करणं हे जास्त फलदायी ठरतं. असा निष्कर्ष या बाबतीतल्या ताज्या संशोधनातून निघाला आहे. आणि एका वेळी अनेक काम हाती घेण्यानं तुमचा वेग कमी होतो आणि सावधान तुमची चलाकी कमी होते असंही काही अभ्यासातून दिसून आलं आहे. आणि तुम्ही अगदी म्हणलात की नाही, मी अनेक कामं एका वेळी करू शकतो, तरी कोणत्याही एका क्षणी तुम्ही एकच काम करत असता, खरं ना? मग समजा तुम्हाला 5 कामं करायची आहेत, तरी 5ही कामं एकाच वेळी नक्कीच नाही करू शकत तुम्ही. म्हणजे बघा, तुम्ही ईमेल्स लिहिताय तेवढ्यात फोन येतो. मग तुम्ही ईमेल्स लिहिणं थांबवून फोन घेता, बोलता फोन ठेवता, मग पुन्हा लिहू लागता. तेवढ्यात एक सहकारी काही प्रश्न विचारायला येतो, पुन्हा तुम्ही लिहिणं थांबवता, त्यांच्याशी बोलता. बोलणं संपल्यावर मग पुन्हा लिहू लागता आणि असं सुरू राहतं. म्हणजे काय, तुम्ही लिहिता त्या क्षणी फोनवर किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलत नाही, बोलता मग त्या क्षणी लिहिणं सुरू ठेवत नाही, हो ना? म्हणजेच एका क्षणी अनेक कामं करता येत नाहीत. विसराती कल्पना. एका वेळी एकच काम करा आणि संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करून ते काम करा. नक्कीच तुम्हाला ते काम सोपं वाटायला लागेल. आयुष्य खूप सोपं आहे आणि मस्त आहे. ते मनोरंजनाने जगा. आयुष्य खरं तर फार साधं असतं. त्याला आपण गुंतागुंतीत म्हणत असतो. तुमच्या वेळापत्रकाला प्राधान्य देण्यापेक्षा तुमच्या प्राधान्याच्या बाबतीसाठी वेळापत्रक तयार करणं महत्त्वाचं आहे. आता काही बाबी असतात, त्यांच्यापैकी तुम्ही आचरण आणायला लागला असाल आणि त्या बाबी कशा आहेत, तर तुम्ही ते आयुष्य सोपं करून जगलं पाहिजे. तर तुमचं आयुष्य थोडंसं सोपं झालं असेल. तुम्ही साफसफाई केली का? कपाट स्वच्छ केली का? आणि आवडणाऱ्या गोष्टी सहन करत राहणं थोडं तरी कमी केलं का? मग तुम्हाला नाउमेद करणाऱ्या लोकांना टाळायची सुरुवात केली का? तर आपल्यापैकी बहुतेक जण तातडीच्या कामांसाठी सगळा वेळ खर्च करतात. यामुळे महत्त्वाची कामं मागं पडत राहतात, असं स्टीव्हन कोव्हे यांनी म्हटलंय. आणि ते अगदी बरोबर आहे. आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? का तुम्ही आपला जसा दिवस सामोरे येईल तसं वागत राहता? खरं तर तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही आत्ताच थोडा वेळ द्यायला हवा. आणि नक्कीच तो वेळ तुम्ही दिला पाहिजे आणि त्यासाठी वेळ नक्कीच काढला पाहिजे. कारण तुमच्यासाठी महत्त्वाचं जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं तुम्हाला खरोखर उपयोगी पडतील. आणि असं कृती करणं आणि ते करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून रोजचं कामांचा डोंगर थोडा घटवणं ही आयुष्य सोपं करण्याची फार मोठी पायरी आहे. आणि तुमच्यावरचा कामाचा बोजा कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. सगळं काही स्वतः करायला म्हटलं तर काहीच पूर्ण होणार नाही. तुमचं वेळापत्रक अगदी गच्च भरले आहे का? मग खूप काम अंगावर घेतले आहेत का? आयुष्य सोपं करणं म्हणजे कामांची गर्दी हा वेग थोडा कमी करणं, थोडा वेळ मोकळा श्वास घेणं. आणि तुम्ही काय काय कमी करू शकता बरं? तुमच्याकडे विविध प्रकारचे कपडे, सौंदर्य प्रसाधनं, चपला, बुटं, पट्टे, घड्याळ, पर्सेस आहेत का? स्वयंपाकघरात फार वेळ जातो का तुमचा? मग मदतीला कोणाला ठेवत का नाही? किंवा मोठे गाठ घालण्यापेक्षा
आटोपशीर वन डिश मील का बनवत नाही? आर्थिक व्यवहारासाठी बँकेत खूप चक्रा होतात का? मग ऑनलाईन बँकिंगचा वापर करून ते श्रम कमी करता येतील ना? लक्षात घ्या, तुम्ही आयुष्यात गरजेपेक्षा जास्त आणि असं काय काय साठलं आहे ते नक्कीच तुम्ही काढून टाकलं पाहिजे. आणि आयुष्य हे मनमोकळेपणाने जगलं पाहिजे. कधी हातातही घेत नाही अशा किती वस्तू तुमच्याकडे आहेत त्या नक्कीच तुम्ही दूर केल्या पाहिजे. तुमचं रोजचं वेळापत्रक गच्च भरलेलं असेल तर ते नक्कीच कमी केलं पाहिजे. स्वतःसाठी, स्वतःच्या छंदासाठी काही वेळ नक्कीच तुम्ही काढला पाहिजे. तुमच्या दैनंदिन सर्वांच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या त्या तुम्ही बघितल्या पाहिजे. आणि या सर्वांमधून तुम्ही मग भक्तीला टाइम काढला पाहिजे. आणि ती भक्ती म्हणजे स्वामी समर्थांची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि त्या भक्तीसाठी तुम्ही आणि नामस्मरणासाठी तुम्ही टाइम नक्कीच काढला पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्ही टाइम काढला तर तुमच्या आयुष्यातही तुम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला मिळतील आणि तुम्हाला त्याचे स्वामींचे अनुभव येतील. आणि स्वामींचे नामस्मरण तुम्ही जर मनापासून कराल तर तुम्हाला स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच नक्की आहे. आणि स्वामींची भक्ती नक्कीच तुम्ही केली पाहिजे. त्यात मागे पुढे कधीच बघू नका आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहा. आणि स्वामी तुम्हाला नक्कीच चमत्कार दाखवतील, हे मी तुम्हाला अनुभवातून सांगत आहे. मित्रांनो, एवढे बोलून हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.